जानकी जीवन स्मरण जय जय राम. देव निवृत्ती धरुनिया कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेला समाधी घेतली त्यावेळेला समाधीत बसताना निवृत्तीनाथानं पहिला दगड लावला आणि त्यांच्या अशा मनामध्ये सगळं पूर्णपणे धक्का बसला. प्रत्येक मानवी अवताराला गोळा करून त्यांनी समाधानाने आता आपली माऊली आज समाधीस्थ होत आहेत आणि या समाधीस्थ झाल्यामुळं सगळ्यांना दिलगीरपणा आला आणि रडू लागली. देवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. रुक्मिणी माता म्हणली, देवा तुम्ही कधी रडला नव्हता आणि आज कसं काय रडला बरं? देव म्हणले, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हे माऊलीचं आज आपल्यातून गेले, म्हणजे समाधीस्थ झाले आणि समाधीस्थ झाल्यामुळं मला सुद्धा वाईट वाटलं. रुक्मिणी माता, मुलगा जन्माला यावा ज्ञानेश्वरी माऊलींच्या सारखा जन्माला मुलगा कसा यावा? माऊलीची चित्त आहे, माऊलीची चित्त धरून या आई सांभाळते लेकराला. म्हणून जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली, आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे की देव निवृत्ती आणि धरिले कर, जातो ज्ञानेश्वरी बैसावया. भीमाला सुद्धा जन्म दिला कुंती मातेनं आणि कुंती मातेनं भीमाला जन्म दिल्यानंतर कुंती मातेनं आपल्या दाशीच्या हातात दिलं आणि दाशीच्या हातात दिल्यानंतर दाशीच्या हातातून भीम जसा निसटला तसा खाली दगडाचा चुरा झाला आणि दाशी तर बेशुद्ध पडलीच. आणि दाशीला विचारलं कुंती मातेनं, तू बेशुद्ध कशी काय पडली? कुंती माते, म्या मुलं लय उचलली पण ही ही द्रुपच आहे. म्हणजे आहे माऊलीची चित्त, माऊलीनं मूल सांभाळायचं असतं कसं. आता परिस्थिती आताची खालावली आणि त्यावेळेला देवानं सांगितलं, रुक्मिणी मातेला सांगितलं होतं, तू भीमाला जेवायला अजिबात बोलवू नको, कारण भीमाला जेवायला बोलवल्यामुळे त्रास आहे की माझा आहे. नाही, रुक्मिणी मातेनं ऐकलंच नाही. रुक्मिणी माते म्हणले, म्या भीमाला आमंत्रण दिलं, बरं केलं, म्हणते छान केलं सर. मग सर्व पंक्ती बसवल्या आणि सर्व पंक्ती बसवल्यानंतर इथून तिथून पंक्तीचा आहार धरा आणि भीमापत्र आल्यानंतर भीमापाशी सगळेच लाडू वाढायला लागले. अतिशय इतकं लाडू केलेलं, भयंकर मोठा असा वार होता, पण सर्व भीमानं लाडू खाऊन टाकलं. पुढं आठच आली. म्हणले कसं काय करावं आता, ही कोण याला जबाबदार आहे? रुक्मिणी माता देवाकडे पळत गेली. म्हणली, देवा असं असं घडतंय, याला करायचं काय? मग आता देव म्हणले, आता माझा विलाज नाही, तू एक काम कर, आता तू जा भीमाच्या हातात एवढा एक घास दे आणि म्हणायचं ही आई साहेबांचा घास आहे आणि त्याच्या ताटात वाढ. आणि जसं आई साहेबांचा घास म्हणल्या भीमानं हात असा अज्ञात उचलला गेला आणि सर्व पंगत आनंदाने जेवली आणि भीम लगेच थांबला जेवण्यास. भीमाला इतकं अन्न लागत होते, गाडाभर अन्न सुद्धा भीम लागत होते. एक मनुष्य आणि गाडाभर अन्न खायची त्याची राक्षसाला मारली ताकद होती. म्हणजे राक्षसाला मारला भीमानं, राक्षसाला का मारला? गाडाभर अन्न, एक मनुष्य, असा त्याचा आहार असायचा. मग सर्व लोक रडायला लागली, आता ही काय करायचं, आमच्यावर पाळी आली. भीम मला भेऊ नका, मी स्वतः तयार आहे. आणि भीम त्या ठिकाणी गेले, राक्षसाला मारून वर अडकिवला आणि पाण्याने खाली गेला. खाली पानवंती मुलगी त्याची होती आणि मुलगी घरी आणली आणि एक दिवस आईच्या तिथं खाटावर मुलगी बसली, सुंदर मुलगी पानवंती, आणि म्हणली, भीमा, आईनं भीमाच्या बघितलं की भीमाची ही बायको काय करते बरं. भीमाच्या बायकोनं सर्व चांगला बाजार खाऊन टाकला. भीमाला बोलवून घेतले, भीमा इकडे. अरे वेड्या, ही कोण आणलीस? राक्षसी नाही आणि ही राक्षसी तू कशी काय घेऊन आलास? म्हणून माऊली, आपल्या माऊलीनं आपल्या दुनियेला सांभाळलं आणि त्याचं नामस्मरण जर केल्यानंतर आपल्याला थोडासा आहार बरा वाटतो. आणि ह्याच्यानंतर देव देव म्हणावे वर्म कळे ना गुरु केली. आणि तुम्ही आम्ही पोथी पुराण वाचून भरावी. कितीतरी अशी पोथी वाचतात पण नक्की व्यवहार कळलाच नाही, काय करायचं आहे काय नाही. म्हणून अभ्यास ही करावाच लागतो आणि ही पूर्णपणे भगवंताला जर आठवलं. एक दिवस नामदेवराया काय म्हणले, देवा तू विटेवर उभा राहा
आणि मी जरा थोडंसं तुझ्यापाशी उभं राहतो. नाही नाही, देव म्हणले मला तसं जेवायला जाता येणार. नामदेवराय म्हणले मी तुला जेवाय बोलवतो, पण इथं कोण उभं राहणार? नामदेव म्हणले मी राहतो. अरे नामा, तुला नाही जमणार, ही काय इतकं सोपं नाही. नाही नाही म्हणले, मी पारभर तुम्ही जीवन तर मी उभा राहतो. मग देव हसले आणि नामदेवरायानं विठेवर उभं राहण्याची ताकद त्यांना दिली. आणि हाही कपडे, त्यांचा वेश, टोप जरी टोप भगवंतानं नामदेवरायाला दिला. आणि नामदेवरायाच्या घरी भगवंत जेवायला गेलेले आहेत. आणि जेवायला गेल्यानंतर जेवण असं चाललंय, नामदेवराय विटेवर उभं राहिले. शेजारची 4-4 जणी आलीच सकाळच्या दर्शनाला. अर म्हणली, ही कोण? नाम्या तर नाही. हे गपचल, देव अनेक रूप देतो, येड्या मार खाची मुकाड्या चल. अशी शेजारी पाजारी मग मुकाड्यानं पुढे गेली. पण नामदेवरायाला देवानं हाळी मारली. का? तिकडून दिंडी आलेली, अतिशय विल्लीन, अतिशय रोग, अतिशय आत्महत्ये किडे पडलेले आणि अशी विल्लीन झालेली ही सगळी माणसं त्यांना दिसली नामदेवांना. नामदेव म्हणले, देवा ही कशी तू सांभाळतोस? अरे तू कसं सांभाळतोस? मला काय जमत नाही, मला लय उंचाळते म्हणले. अतिशय ही असणारी लोक फार विल्लीन आहेत. हे नुसते फक्त देवाचं नाव घेतात, पण खरोखर देवाचं नाव नसून त्यांच्यापाशी अजिबात तोफी नाही. आणि नुसतं नाव घेऊन काही सुद्धा उपयोग नाही. तू ये आणि तुझं तू ही कारभार सांभाळ. आणि मग देव पळत आले. नामा काय झालं? नामदेवराय म्हणले, तुझं तूही बघ, मला काय जमत नाही. आणि देव हसले, नामा इतकं सोपं काम नाही. माझ्या या हरणी गुंतली सकवने राणी, भुकेलो मी पाडस चुकलो होय पाय वाटा. अरे वेड्या, ही भुकेलेली जनता पंढरपूरला येणारच, आणि तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी कोणी थांबलेलं नाही, आणि ह्याच्यासाठी आपण बसलेलं नाही. म्हणून नामदेवरायानं जीव घातले. नामा, तू देवाला जीव घातलंस, मात्र तू देवाला जीव घातलंस ही मात्र देव तुझ्यासाठी किती विकुळ झालाय बरं. एक जणाने विचारलं, नामा कसं काय तुझ्या हातनं देव जेवला? देव माझ्यापासून हसतच नाही, उठतच नाही. म्हणजे कृष्णाकडे जावा. कृष्णाला विचारलं, कृष्णा म्हणले प्रपंचा. अर्जुन म्हणला, देवा मी प्रपंच करू का परमार्थ करू? आणि कृष्ण म्हणले, अर्जुना अरे वेड्या, प्रपंच होतच राहतो, प्रपंच करायची गरज नाही, परमार्थ मात्र करावा लागतो. आपण परमार्थ नाही केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. जर नाही केलं तर होणारच नाही. म्हणून तू आधी प्रपंच कर असा विषय घेऊ नको. तू फक्त नामस्मरण करीत तुझा तो आहार चालू ठेव. एक दिवस भयंकर देवांची भांडणं लागली. देव म्हणले, अर्जुना तुला हे करावं लागेल. काय करावं लागेल? आई तुझी चुलती मालती तुला ताप देतात, तुला माराय उठलेले आहेत. नाही म्हणजे माझे भाव बंद आहेत, हे माझे भाव आहेत, आणि मी यांना कसं मारणार? देव म्हणले, तू अजिबात तसं नाटक करू नको, तुलाही मारायचे आहेत, तुला मारणार आहे ते. मग तू मी सांगतोय तसं कर. नाही म्हणजे मला जमणार नाही. अरे तू हो तरी म्हण, नुसता हो तरी म्हण. नाही म्हणले, बर काय हरकत नाही, मी तू म्हणशील तसं करतो. मग एक दिवस अर्जुनानं श्रीकृष्णाचं ऐकलं आणि लढायला सुरुवात केली. लढता लढता बरीच बळी गेले. 100 कौरवातील बरीच बळी गेली. आणि अर्जुनाला वाटलं आता हे लय मारणार आहे ती. अर्जुनाची सुद्धा मुलं मेली आणि ह्यांची सुद्धा मुलं फार दुष्टवंत झाली आणि एकूळ झाली. आणि त्यावेळेला मात्र कोणती माता दिलगीर होऊन बसली आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना हे कधी मिटणार रे? अर्जुन म्हणला, देव सांगेल त्यावेळेलाच हे मिटणार, तर मिटत नाही. म्हणून देव देव म्हणावेवर मग तळे नाही करू केली. आपण तुला पोथी पुराण वाचून नुसती बराळते ती, पण खरं लक्ष काय एखाद्या पोथीवर दिले
आणि एखाद्या वहीवर दिलंय असला विषय मुळेच नाही. माझ्या अशी ओवी घेतली, देव निवृत्ती याने धरिला देवीने कर, जातो ज्ञानेश्वर बसावया, नदीच्या काठी मासे घाले बोलवण, माझे तैन जन्न कालविले, माझे तन मन सर्व जगाने सर्व जनता पोटातून कालवून गेली. ज्ञानेश्वर माऊलींचं आता थोडस आगमन होणार आहे आणि समाधीस्थ ज्ञानेश्वर माऊली होण्यात झाल्यात. आता मग जनाबाई तर लोळू लागली. निवृत्तीनाथानं सगळा संचार सोडला. देव खुंदकून रडू लागले. रुक्मिणी माता बोलायची बंद झाली आणि पंढरपूरमध्ये पुण्याही सर्व समाजनीती झाल्यानंतर पंढरपूरमध्ये माघार निघाली. त्यावेळेला देवानं रुक्मिणी मातेला फार सुंदर उत्तर दिलं. आगे जगामध्ये देव फक्त हाच, नामाने हा, ज्ञानेश्वर माऊली आणि नाम. म्हणून आपण अगोदरच करताना व्यवहारात स्वच्छ वागावं, दिलेल्या टायमिंगमध्ये परत यावं. असं थोडंसं करून त्यानं सांगितलं की अरे वेड्या, असं कसं होईल, मला होत नाही ते. अर्जुन म्हणला, कृष्णा म्या जरी दुसऱ्याचं आणलं असलं तरी करावं काय? नाही म्हणली, आमच्या आईनं तसं केलं होतं. काय केलं? शेजारणीला मागाय गेली, तिच्या जावला, कुंती मातेच्या जावला. 100 कौरवांच्या आईला कुंती माता मागाय गेली आरशिडीभर धान्य. मग एक दिवस ती म्हणली, मला धान्य नाही, देते का तू? मग म्हणली, देते ना, पण कशी? शेजारचं देणं सवयनं घेणं. आता कुंती मातेला फार वाईट वाटलं. सवयनं द्यायचं आहे, थोडंसं आणायचं पण डबल द्यायचं हे तिला वाटलं. तिनं झालंच नाही द्यायला. मग एक दिवस त्यांनी अर्जुनाच्या घरावरून हत्ती नेला. पण हत्ती नेल्यानंतर हत्ती कसं काय नेला? मग त्याला राग आला भीमाला. भीम आकाशात गेला आणि भीमानं आकाशात परमेश्वराचा हत्ती ते सगळं सायवार घेऊन आला खाली. सायवार घेऊन येताना खाली उतरताना काडकन शिडी मोडली आणि कुंती मातेने पदरामध्ये धरलं आणि भीमाला आणि त्या हत्तीला सरळ झेलला गेला. इतकी आईची ताकद आहे मंडळी, आणि ही ताकद म्हणजे आईशिवाय ताकद नाही. म्हणून लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त. आपलं लेकरू माऊलीला आपलंच वाटतं. कुणाचं दुसऱ्याचं जरी असलं तरी, आता दुसऱ्याचं लेकरू आलं ना आपलं लेकरू आलं, दुसऱ्याचं लेकरू बाहेर अंगणात खेळते आणि आपलं बी लेकरू खेळते. पण आपल्या लेकराला अगोदर आत बोलवायचं आणि दुसऱ्याच्या लेकराला मात्र बोलवायचं नाही, खेळू दे मरू दे खेळते. पण तसं नाही. जे खरं आपल्या लेकराच्या अगोदर त्या दुसऱ्याच्या लेकराला आत बोलवून अगोदर पाणी आणि अगोदर सर्व काय असेल ते त्याला बाळाला बघत असती, त्यावेळेला खरं माऊली, ते खरं माऊली. नाहीतर आपलंच लेकरू घ्यायची आणि दुसऱ्याचं लेकरू सोडून द्यायची, हे माऊली नाही. म्हणून आहे या स्थितीत माऊलीचे चित्त देऊनच संसाराला लागावं आणि सतत माऊलीच्या आणि विठ्ठलाच्या चिंतनात राहावं. आणि चिंतन हेच खरं अभ्यास, आणि चिंतन म्हणजेच असणारे धूप. प्रपंच करून परमार्थ होतो, सर्व काही करून सर्व होतं. फक्त प्रपंचात तुम्ही करतच नाही, आपण प्रपंच करायचाच नाही, करणारा करत असतो, त्याला करायचीच पाळी आहे आणि तो करतच असतो. त्याचं ती काय विष्णूनं दिलेलंच आहे ते काम. तुम्ही आम्ही काय करत नाही, विष्णूनं ते सर्व बनवायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेयाचा परंपरा नारायणामध्ये याल विष्णू येते, आणि म्हणून ग्रंथाचा बी अभ्यास पांडुरंगाच्या कृपेनं असावा लागतो. आणि ग्रंथ हा अतिशय जगाला भारी आहे. आणि एक का होईना पण ग्रंथ घरामध्ये असावा. कोणीही असो, तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही खावा, असं मला म्हणायचं नाही. पण ग्रंथ असल्यानंतर शेजापाजारी काय असलेली पांडुरंगाच्या कृपेनं तुमचं सद्य काम होतं. आई वडिलाचा आशीर्वाद म्हणजे काय? आई वडिलाचं दर्शन घेऊन तुम्ही कामाला लागा.
आई वडिलाचं दर्शन घेऊन कामाला लागल्याबरोबर पुढे काम झाल्याशिवाय राहणार नाही. ही मात्र परंपरा आहे. आणि कुठल्याही मुलानं आणि कुठल्याही साधू संतांनी सुद्धा हेच सांगितले आपल्याला की आईचं दर्शन, आई वडिलालाच सांभाळावं. आताची आई सांभाळत नाही मुलाला. आताच्या आईनं मुलाला सांभाळायचं नाही, फक्त नवरा सांभाळायचा. आता ते पहिलं गेलं, पहिलं कुंतीनच करावं ते सर्व. म्हणून आताचा काळ फार वेगळा आहे. आणि आताच्या काळामध्ये काय थोडस बरंच बदल आहे. काही दिशा सुंद उदर्या तैशी गगन कालवले, जाऊन या ज्ञानेश्वरी बसले आणि पुढे ठेवली ज्ञानेश्वरी. ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली त्या समाधीमध्ये बसले त्यावेळेला मात्र काही काळ लोटला आणि समाधीच्या भोवतानी त्यांच्या गळ्याला वेढा टाकला. त्या एका वडाच्या जाळीनं वेढा टाकला होता, वडाच्या. मग आता हे कसं कळलं? हे नारदाला समजलं. स्वप्नात भगवंत गेले आणि मग नारद सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्याला वेढा टाकलाय, ह्याला करायचं काय? मग महाविष्णू आले आणि ती कट करून ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्याची दोरी सोडवल्या गेली. भगवंताला सोडवावं ही ज्याची इच्छा आहे त्याला भगवंत स्वप्नात येऊन सांगत असतो. फक्त चिंतन हा महत्वाचा आहे. चिंतन आणि नामस्मरण केल्यानंतर मन स्वच्छ होतं आणि देवाला आठवल्यानंतर आपलं पुढं काम होत असतं. काम ही विशेष नाही हो. देव ही फक्त कशासाठी? अगोदर आपल्या ह्या मनातनं सोडवून घ्या. तुम्ही आम्ही कोण आहोत ह्याला काही सुद्धा उत्तर नाही. तुम्ही आम्ही असंच आहे. पण देव कसा ओळखावा आणि देव कुठं जाणावा? नामातून शिकायचं. ज्याला नाम घेण्याची आवड आहे तो नाम सततच घेत असतो. थोडीशी नामाची गोडी लागली तो नामाला परंपर पुरत नाम त्याला कडेवर नेऊन सोडतं. आणि कसं आहे, कृष्णाची आई काय म्हणली? तू खाय बा साखर लोणी. कृष्णाची आई काय? कृष्ण म्हणले, आय तुझ्या घरी कसं काय मला बरं वाटत नाही ग? मग ती म्हणली, बाळा तुला आधी घात चालू दे. म्हणून लोण्याचा गोळा कृष्णाची आई कृष्णाला चारत होती. तू खाय बा साखर लोणी, बाळ मुकुंद खातो लोणी, कौतुक पाहे नंदराणी. म्हणजे बाळाची आई जर हातात वाटीचा घास घेऊन जर बाळाच्या तोंडामध्ये घालत असल तर ती खरं माऊली. आणि बाळ लुडू लुडू करत बाळ आईला कुठेही जरी गेलं असलं तर तिला बरं वाटत नाही. आईचं हृदय पूर्णपणे हलतं आणि त्या बाळाला पटकन उचलून घेत असतं. जानकी जीवन समरण जय जय राम.